बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली आहे। केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला संधी आहे। ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यानं अनेकांना अडचणी येत आहे। अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। ज्या आकडेवारीचा 26 लाखाचा आपण उल्लेख केला ती क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ज्या आकड्यांचा आपण उल्लेख केला ती आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झालेली होती। साधारणपणे महिला व बालविकास विभाग म्हणून आणि सर्वच सन्मान्य समोर बसलेले वरिष्ठ सदस्य आहेत, अनेक वर्ष त्यांनी सुद्धा मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम केलेलं आहे। एखादा विभाग ज्या वेळेला एखादी योजना आणतो त्यावेळेला दुसऱ्या विभागाच्या डेटाचा त्यांच्याकडे ॲक्सेस नसतो, तो आपल्याला त्या विभागाकडून मागवायला लागतो। उदाहरणार्थ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिला व बालविकास विभागाकडून राबवली जाते। नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत यांचा लाभाचा डेटा जो आहे तो कृषी विभागाकडे असतो। तो आम्हाला साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये प्राप्त झाला आणि त्याच्यात आम्हाला लक्षात आलं की नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचे काही कॉमन लाभार्थी आहेत। मग त्याच्यामध्ये त्यांना 1000 नमो शेतकरीचा लाभ मिळतो आणि वर्षे 500 जे आहेत ते लाडकी बहीण योजनेतनं मिळतात। तसंच माहिती व तंत्रज्ञान विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग असेल, अन्न व नागरी पुरवठा विभाग असेल, अशा वेगवेगळ्या विभागांकडे या संदर्भातली माहिती महिला व बालविकास विभागानेच मागितलेली होती। त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने साधारणपणे 26 लाखाचा डेटा दिला, जो आपण या ठिकाणी आत्ता सभागृहासमोर मांडला। या डेटाचं आम्ही पूर्णपणाने क्रॉस व्हेरिफिकेशन केलं। क्रॉस व्हेरिफिकेशन करत असताना साधारणपणे त्या 26 लाखापैकी 4 लाखापर्यंतच डेटा असा होता की ज्याला रिवाइज स्क्रुटिनीची गरज होती। बाकी सगळे जे होते हे पात्र लाभार्थी होते, त्यामुळे त्यांना त्या पद्धतीने लाभ सुरू आहे। त्यावेळेला ही योजना सुरू केली त्यावेळेला निदर्शनास आलं की अनेक अशा महिला आहेत ज्यांचं स्वतःचं वैयक्तिक बँक खातं नाही आहे। त्यांचा आधार कार्डला त्यांच्या घरातला जो पुरुष असेल, मग वडील असेल, भाऊ असेल किंवा पती असतील, यांच्या अकाउंटवर ते शासकीय योजनांच्या वेगवेगळ्या लाभ घेतात। म्हणजे लाडकी बहीणच नाही पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा बहुतांशी योजनांचा लाभ हे त्यांच्या घरातले जे पुरुष आहेत त्यांच्या खात्यावरती घेतात। त्यांचं स्वतःचं स्वतंत्र खातं नसल्यामुळे त्यांच्या आधार कार्डला सुद्धा अनेक पुरुषांचे म्हणजे घरातल्याच पुरुषांचे अकाउंट हे त्यांनी लाभासाठी दिलेले होते। त्यामुळे त्या संदर्भातलं सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन हे आम्ही साधारणपणे केलं आणि त्याच्यामध्ये कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून ही पावलं उचलत असताना ती 12-13 हजार एकदम आपण वगळून जर त्याच्यातल्या खरंच लाभार्थी आहेत पण त्यांची बँकचं खातं नाही म्हणून घरातल्या पुरुषाचं त्यांनी खातं दिलेलं आहे, यामुळे ते लाभापासून वंचित राहता कामा नये म्हणून त्या संदर्भातली आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनची जी प्रोसिजर आहे ही त्या ठिकाणी गेल्या 3-4 महिन्यापासून राबवली। त्याच्यात बऱ्यापैकी अशाही केसेस आम्हाला आढळल्या की त्या खरंच बेनिफिशरी आहेत पण त्यांची अकाउंट त्यावेळेला नसल्यामुळे त्यांच्या घरातल्या यांचे त्यांनी त्या पद्धतीनं दिलेले आहेत। त्यामुळे अशा पद्धतीनं प्रक्रिया करत असताना ई-केवायसी जे आपण सुरू केलं याला साधारणपणे आम्हाला 8 ते 9 महिन्याचा कालावधी ती ई-केवायसी प्रक्रिया ज्याच्यात 13 बाबी पूर्ण कराव्या लागतात मग ती प्रक्रिया आपल्याला सुरू करता येत असते, तर ती आम्ही सुरू केली आणि ई-केवायसी झाल्यानंतर याच्यामध्ये आणखीन जो सुरळीतपणा आहे या सगळ्या सबंध लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये तो आपल्याला पाहायला। लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय काढला त्यामध्येच या सगळ्या बाबी समाविष्ट केलेल्या होत्या आणि साधारणपणे मी आपल्याला पुन्हा एकदा सभागृहाला माहिती देऊ इच्छिते की टोटल रजिस्ट्रेशन जे आलेलं होतं ते 2,63,83,000 होतं। त्यापैकी 2,43,42,936 म्हणजे जवळपास 20-22 लाख जे रजिस्ट्रेशन फॉर्म्स होते हे त्यावेळेला सुद्धा त्याचं रेक्टिफिकेशन झालेलं होतं। नाहीतर पहिल्याच ह्याला 2,63,00,000च लाभार्थी असते, ते 2,43,00,000 होते म्हणजे 2.43 होते। म्हणजे व्हेरिफिकेशनची प्रोसिजर ही सुरू असताना साधारणपणे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या कालावधीमध्ये आचारसंहितेच्या कालावधीमध्ये पूर्ण स्क्रुटिनीची जी प्रोसिजर आहे ही त्या ठिकाणी स्थगित होती। ऑक्टोबर महिन्यामध्येच त्या संदर्भातल्या सगळ्या विभागांना पत्र आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन डेटासाठी दिलं होतं, कारण इतर विभागांचा डेटा हा आपण ॲक्सेस करू शकत नसतो एखादं डिपार्टमेंट। तर त्या ह्याच्यामध्ये जानेवारीमध्ये जशी त्यांच्याकडनं हा सगळा डेटा प्राप्त होत गेला
त्या पद्धतीने याच्यामध्ये सुधारणाही केली गेली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी ई-KYCची प्रक्रिया आहे, साधारणपणे ई-KYCची प्रक्रिया डायरेक्ट DBT योजना ज्या वेगवेगळ्या खात्याकडून राबवल्या जातात, ह्या सगळ्यामध्येच ई-KYCचं धोरण हे घेतलं जात असतं. पण ते घेत असताना काही 13-14 बाबींची त्याच्यामध्ये पूर्तता कॉम्प्लायन्स करावे लागत असतात. त्या दृष्टिकोनातून हा 7-8 महिन्याचा कालावधी जरी लागला तरी ज्या विभागाकडून आम्हाला जानेवारी महिन्यापासून डेटा मिळाला त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली. साधारणपणे 2.25 कोटीपेक्षा अधिक महिलांची ई-KYC झालेली आहे. म्हणजे पुढच्या 15-20 दिवसाच्या कालावधीमध्ये पण जी लाभार्थ्यांची संख्या आहे त्यांना ई-KYC करण्याच्या संदर्भामध्ये निवडणुकीचा विषयच नाही. खरं तर सन्मान्य सदस्यांनी सुरुवातीलाच उल्लेख केला की लाडकी बहीण योजनेला विरोध नाहीये. हा लाभ जो आहे हा माता भगिनींनाच मिळालेला आहे. काही ठिकाणी पहिल्यांदा लाडकी बहीण सारखी योजना ही महायुतीच्या सरकारने आणली. ती चांगल्या पद्धतीनं त्याचा लाभ हा पोचावा या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. आणि मला सन्मान्य सदस्य महोदयांना सुद्धा, भास्करराव जाधव साहेब असतील आणि इतर सगळ्यांना सुद्धा सांगायचं आहे, सर्वात जास्त लाभार्थी असणारी ही योजना. अध्यक्ष महोदय, आज पुरवणी मागण्यांच्या चर्चा दरम्यान महिला व बालविकास विभागाशी संबंधित मुद्दे उपस्थित करण्यात आलेल्यांसाठी सखी निवास, वसतिगृह आणि संस्था मंजूर करावी या संदर्भामध्ये सूचना केली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी 2 वसतिगृह, सखी निवास, एक चंद्रपूर शहरमध्ये आणि एक वरोरा येथे मंजूर आहेत. तसेच महिलांसाठी 2 वन स्टॉप सेंटर, एक GST भवन चंद्रपूर आणि एक पंचायत समिती चिमूर इथे कार्यरत आहेत. तरीसुद्धा यामध्ये आणखीन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही सूचना आदरणीय मुनगंटीवार साहेबांनी दिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा अधिकाधिक सुविधा तिथं उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आणि तिथे आपण सूचित केल्याप्रमाणे गरज असल्यास आणखीन वन स्टॉप सेंटर किंवा सखी निवासच्या संदर्भामध्ये सन्मान्य आदरणीय मुनगंटीवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक विभागाच्या वतीने आयोजित केली जाईल. सन्मान्य श्री बाबाजी काळे यांनी अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाच्या संदर्भामध्ये आणि तिथल्या कंपाऊंड वॉलच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपल्या सूचना मांडल्या. खरं तर 3% जिल्हा नियोजनमध्ये 3% राखीव हा महिला व बालविकास विभागाचा त्या ठिकाणी असतो. त्याच्यामध्ये सुद्धा अंगणवाड्यांच्या इमारती सुचवता येत असतात. या व्यतिरिक्त सुद्धा जिल्हा नियोजनमध्ये स्वतंत्र लेखाशीर्षक हे अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी आणि विशेष दुरुस्तीसाठी उपलब्ध आहे. त्यामध्ये संबंधित आमदार महोदयांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातली जी समस्या या ठिकाणी मांडलेली आहे त्यातल्या ज्या सूचना आहेत ते सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांना देण्यात येतील आणि प्राधान्य देऊन त्यांच्या मतदारसंघातल्या अंगणवाडी इमारतींच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबर बचत गटांच्या संदर्भामध्ये त्यांनी जी काही सूचना केलेली आहे, खरं तर बचत गटांसाठी अस्मिता भवन यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी त्यांनी या ठिकाणी मागणी आणि सूचना केलेली आहे. संबंधित बाब ही ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येते. त्यामुळे उमेद अभियानाअंतर्गत जे ग्रामविकास विभाग आहे यांना आम्ही त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे माहिती दिली जाईल आणि सन्मान्य आमदार महोदयांच्या या मागणीनुसार तिथं जर जागा उपलब्ध असेल तर यंदाच्या वर्षी ग्रामविकास विभागाकडून लवकरात लवकर त्याची मंजुरी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जो काही पाठपुरावा आहे तो केला जाईल. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट. आता महिन्याचा जो पहिला दिवस आहे 1 जुलैला आता सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींची जी KYCची मुदत आहे त्याबद्दल देखील अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली आहे. 31 जुलैपर्यंत आता लाडक्या बहिणींची जी KYCची मुदत असणार आहे ते वाढणार आहे. ज्या बहिणींनी KYCच केली नव्हती त्या बहिणींसाठी सुद्धा मुदत आहे आणि सोबतच ज्या बहिणींनी KYC करून सुद्धा ज्यांचा लाभ मिळू शकला नाही त्या बहिणींसाठी सुद्धा ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींचा जून महिन्याचा हप्तासुद्धा वितरणाचे आदेश देण्यात आलेले आहे. काही कारणाने थोडा उशीर झाला परंतु महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि अधिवेशन अजून सुरू आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो आता या अधिवेशनामध्येच वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.